मनाची सावली. शहरातील सततची धावपळ, हॉस्पिटलमधील ताणतणाव आणि गोंगाट यामुळे डॉक्टर अनिकेत यांचे मन थकून गेले होते. त्यांना शांत, निवांत आणि लोकांची खरी सेवा करता येईल असे ठिकाण हवे होते. अखेर त्यांनी शहर सोडून दूरवर असलेल्या निर्मळगड या छोट्याशा गावात राहण्याचा निर्णय घेतला. निर्मळगड हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले होते. गाव सुंदर होते, पण त्याच्याबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी लोकांमध्ये सांगितल्या जात असत. सूर्य मावळल्यानंतर गावातील रस्ते ओस पडत आणि संध्याकाळी 7 नंतर गावावर एक वेगळीच शांतता पसरत असे. गावाच्या मध्यभागी असलेली एक जुनी पण प्रशस्त इमारत डॉक्टर अनिकेत यांनी क्लिनिक आणि निवासासाठी निवडली. इमारत मजबूत होती, पण तिच्या भिंतींवर काळाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. पहिल्या काही दिवसात सर्व काही सुरळीत चालले. गावकरी साधे आणि प्रेमळ होते. डॉक्टरही मनापासून त्यांची सेवा करत होते. परंतु पहिल्याच आठवड्यात त्यांना काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. रात्री उशिरा क्लिनिकच्या कॉरिडॉरमध्ये पावलांचे मंद आवाज ऐकू येत. कधी टेबलवरील कागद हलत, तर कधी खिडक्या बंद असूनही थंड वाऱ्याची झुळूक खोलीतून फिरत असे. सुरुवातीला त्यांनी हे सर्व थकव्यामुळे होत असावे असे समजून दुर्लक्ष केले. एके रात्री मात्र काहीतरी वेगळे घडले. बाहेर जोरदार वारा वाहत होता, दूरवर घुबडांचा आवाज येत होता आणि गावातील कुत्रे सतत भुंकत होते. रात्रीचे 12 वाजले होते. डॉक्टर अनिकेत वैद्यकीय नोंदी लिहित बसले होते. अचानक संपूर्ण क्लिनिकमध्ये अंधार पसरला. वीज गेली होती. तेवढ्यात टेबलावर ठेवलेला लाल रंगाचा जुना लॅम्प स्वतःहून पेटला. डॉक्टर थोडे घाबरले. त्यांनी आजूबाजूला पाहिले. अचानक मुख्य दरवाजा हळूहळू किरकिरत उघडला. त्या दारातून पांढऱ्या कपड्यातील एक अस्पष्ट आकृती आत आली आणि समोरच्या खुर्चीवर शांतपणे बसली. त्या आकृतीचा चेहरा धूसर होता, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक खोल वेदना स्पष्ट दिसत होती. डॉक्टर अनिकेत यांच्या अंगावर काटा आला. त्यांच्या हातातील पेन खाली पडले. क्षणभर त्यांना काहीच सुचेना. मात्र काही सेकंदांनी त्या सावलीने शांत आणि मंद आवाजात विचारले, "डॉक्टर, माझी मदत कराल का?" तो आवाज भीतीदायक नव्हता. त्यामध्ये वेदना आणि विनंती होती. डॉक्टर अनिकेत यांनी धैर्य एकवटले. "कोण आहेस तू? आणि तुला माझ्याकडून काय हवे आहे?" त्यांनी विचारले. क्षणभर शांतता पसरली. नंतर ती सावली म्हणाली, "माझे नाव सुलोचना. अनेक वर्षापूर्वी या गावात एक भयंकर साथीचा रोग पसरला होता. योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मी माझा जीव गमावला." तिचा आवाज हळूहळू थरथरू लागला. "आजही मला या गावातील लोकांचे दुःख पाहवत नाही, म्हणूनच मी अजून इथेच आहे." डॉक्टर अनिकेत शांतपणे तिचे बोलणे ऐकत होते. सुलोचना पुढे म्हणाली, "गावाच्या जुन्या विहिरीत काही विषारी वनस्पती पडल्या आहेत. त्याच पाण्यामुळे गावातील लोक आजारी पडत आहेत. जर वेळेत उपाय केला नाही तर पुन्हा एकदा गाव संकटात सापडेल." डॉक्टर अनिकेत यांच्या मनातील भीती हळूहळू कमी होत गेली. त्यांना जाणवले की समोर उभी असलेली शक्ती त्यांना घाबरवण्यासाठी नव्हती, तर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत मागत होती. डॉक्टरांनी ठाम आवाजात उत्तर दिले, "मी वचन देतो, गावातील प्रत्येक व्यक्तीला वाचवण्यासाठी मी प्रयत्न करेन." त्या क्षणी खोलीतील थंड हवा शांत झाली. लॅम्पची ज्योत हलकीशी थरथरली आणि काही क्षणातच ती सावली अदृश्य झाली. दुसऱ्याच दिवशी डॉक्टर अनिकेत यांनी गावातील सर्व लोकांना एकत्र बोलावले. त्यांनी विहिरीचे पाणी तपासले आणि सुलोचनाने सांगितलेली गोष्ट खरी असल्याचे आढळले. ग्रामस्थांच्या मदतीने विहीर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली. डॉक्टर अनिकेत यांनी प्रत्येक दिवस मोफत उपचार केले, औषधे दिली, लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले
हळूहळू गावातील आजारी लोक बरे होऊ लागले. काही आठवड्यातच निर्मळगड पुन्हा आनंदाने भरून गेले. विशेष म्हणजे त्या रात्रीनंतर डॉक्टर अनिकेत यांना ती सावली पुन्हा कधीच दिसली नाही. पण सुलोचनाचे शेवटचे शब्द त्यांच्या मनात कायमचे कोरले गेले होते. माणसांची सेवा हीच खरी पूजा आहे. त्या दिवसानंतर डॉक्टर अनिकेत यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले. लोक त्यांना फक्त डॉक्टर म्हणून नव्हे तर देवदूत म्हणून ओळखू लागले. कधीकधी आपल्या आयुष्यात भीती सावलीसारखी आपला पाठलाग करते, परंतु प्रत्येक सावलीच्या मागे एखादा संदेश, एखादा धडा आणि एखादी नवीन दिशा दडलेली असते. जर आपण भीतीपुढे हार न मानता धैर्याने पुढे गेलो तर अंधारातूनही आशेचा प्रकाश नक्कीच सापडतो. आणि कदाचित मनाची सावली ही आपल्याला घाबरवण्यासाठी नसते, तर आपल्याला जागं करण्यासाठी आलेली असते. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.